नमस्कार मित्रांनो, आज आपण पोहोचलो आहोत IIT बॉम्बेच्या प्रतिष्ठित कॅम्पसमध्ये, जिथे चालू होतं IIT बॉम्बे फेस्ट, जे भारतातील सर्वात मोठ्या आणि धमाकेदार फेस्टिवल्सपैकी एक आहे. मात्र या फेस्टचा अनुभव घेताना काही गोष्टी जशा अविस्मरणीय होत्या, तशाच काही घटनांनी चर्चाही रंगवल्या आहेत. विविध कार्यक्रमांमधील उत्साहाच्या वातावरणात काही ठिकाणी मतभेद झाले आणि त्यातून थोडे झगडेही उफाळून आले. भारतातील सर्वात मोठ्या आणि धमाकेदार फेस्टमध्ये काय घडलं, कशामुळे वाद झाले, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया IIT बॉम्बे फेस्टचा हा रंजक प्रवास. आम्ही एकदम एक्साइटमेंटमध्ये आतमध्ये गेलो आणि समोरच दिसली सिक्युरिटी चेकची लाईन. तर इकडे आमची बॅग चेक झाली. सिक्युरिटी पास करून पुढे आल्यावर समोर रजिस्ट्रेशन डेस्क होतं आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हेरीफाय झालं आणि एक एक करून सगळ्यांना पास आणि बँड देण्यात आलं आणि पुढे सगळं एक्सप्लोर करायला मी रेडी होतो. तर पुढे एक मॅप दिला गेला होता. IIT बॉम्बेचा हा कॅम्पस इतका मोठा आहे की मॅपशिवाय तुम्हाला कळणारच नाही की कुठे जायचं आहे. मॅप बघून कॅम्पसमध्ये एंट्री केली आणि बस, सगळ्या एक्साइटमेंटला एक लेवल वरती घेऊन जातो हा एंट्री पॉईंट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्हायब्रंट डेकोरेशन होत्या आणि वरती एकदम अप्रतिम लाईट्स आणि कलर्स आणि बॅनर्स बघताच एकच शब्द निघाला, वाव. असं वाटत होतं की कॅम्पस एक मॅजिकल दुनिया बनवली आहे. मित्रांनो, हा जो प्लेन आहे त्याचं नाव जटायू आहे. म्हणजेच रामायणमधला शूरपक्षी ज्याप्रमाणे राम आणि सीताच्या मदतीसाठी त्याने उडान घेतली होती, त्याप्रमाणे हा ड्रोनसुद्धा आकाशात उडून भरारी घेतो. याच्यामध्ये ॲडव्हान्स सेन्सर, AI इंटिग्रेशन आणि हाय परफॉर्मन्स डिझाईन आहे. याचा उपयोग जिकडे मानवी मदत मिळणे कठीण असते, तिकडे हा प्लेन जाऊन जेवण देणे किंवा भूकंप झालेल्या ठिकाणी माणसांना शोधण्यासाठी होतो. पुढे आम्हाला एक चेअर दिसली जी वयस्कर माणसांसाठी यूज होते. त्याच्यानंतर वेक्टरची फ्युचरिस्टिक कार दिसली जी AI ड्रायव्हन आणि झिरो इमिशन टेक्नॉलॉजीवर चालते. पुढे आल्यावर हा रॉबी विडर बोट दिसला, जो शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. हा तण आपोआप काढतो, त्यामुळे शेतकऱ्यांना खुरपणी करायची गरज नाही. यामुळे वेळ आणि श्रम वाचतात आणि शेतात जास्त पिकं येतात. शेतीला स्मार्ट तंत्रज्ञानाचा फायदा होतो. आता तुम्ही विचार कराल की हा तण म्हणजे काय? तर तण म्हणजे अशा वनस्पती ज्या शेतात नको असतात आणि पिकांसोबत वाढतात. हे तण पिकांशी स्पर्धा करतात आणि त्यांच्या पोषण, पाणी आणि जागा घेऊन पिकांच्या वाढीला अडथळा निर्माण करतात. पुढे गेल्यावर खूप मोठी लाईन आम्हाला दिसली. नंतर आतमध्ये गेल्यावर आर्मीचा ट्रक टँक्स दिसत होता, ज्याचा वापर युद्धाच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर सैन्य सामग्री, गोळा बारूद आणि इतर आवश्यक वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी होतो. हा ट्रक रस्त्यावर आणि दुर्गम भागातही सहज चालवता येतो. पुढे SIG सोवर 716 असं लिहिलेलं आहे. हे एक असॉल्ट रायफल आहे, ज्याचा वापर मुख्यतः लष्करी ऑपरेशन्समध्ये केला जातो. याचा डिझाईन आणि फायरिंग क्षमता खूप प्रगत आहे. हे आहे AEW&C नेत्र विमान. हे विमान हवाई सर्वेक्षण आणि शत्रूंची हालचाल ट्रॅक करणं आणि युद्धामध्ये महत्त्वाची माहिती गोळा करणं यासाठी वापरलं जातं. यामध्ये अत्याधुनिक रडार आणि सिस्टीम आहे, ज्या आपल्या हवाई सुरक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहे. पुढे गेल्यावर CBRN मिनी UGV सूचक दिसलं. तर तुम्ही विचार करत असाल की आता हे काय आहे? हे केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर म्हणजेच CBRN असा याचा फुल फॉर्म होतो. हे एमर्जन्सीसाठी ह्याचा खास उपयोग होतो. हा छोटा स्वयंचलित वाहन म्हणजेच अनमॅन ग्राउंड व्हेकल हे धोकादायक क्षेत्रात जाऊन माहिती गोळा करते आणि हे लोकांना वाचवण्यासाठी आणि धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पुढे गेल्यावर आम्हाला काही रोबोट्स दिसले, जे सगळ्यांचे लक्ष वेधत होते. हा टेमी रोबोट आहे, जो माणसांसोबत संवाद साधतो आणि मदत करतो. याचा वापर माहिती सांगण्यासाठी, रस्ता दाखवण्यासाठी आणि दैनंदिन कामं सोपी करण्यासाठी होतो. हा रोबोट हॉस्पिटल, ऑफिस किंवा कार्यक्रमांमध्ये खूप उपयोगी होतो. पुढे गेल्यावर अजून एक रोबोट होता,
जो प्रत्येकाला स्क्रीनवर झूम करून दाखवत होता. त्याच्यानंतर पुढे असे अतरंगी रोबोट्स बघायला मिळाले, पण ते लोकांचे लक्ष मात्र वेधत होते. अजून पुढे गेल्यावर आम्हाला इंद्र रोबोट दिसला, जो माणसांसोबत संवाद साधू शकत होता आणि सगळ्यात भारी म्हणजे हात मिळवणीही करत होता. हा रोबोट AI आणि रोबोटिक्सचा उत्तम उदाहरण आहे, ज्याचा उपयोग स्वागत, माहिती देणं आणि इतर इंटरॅक्टिव्ह कामांसाठी केला जातो. हा आहे ईगल रोबोटिक्स लॅबचा स्टॉलवरचा हा जबरदस्त रोबोट, जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. याचा डिझाईन तर जबरदस्त आहेच, पण या रोबोटमध्ये काही भन्नाट फीचर्स आहेत. म्हणजे हा केवळ शिकत नाही तर शिकवतो सुद्धा. असा रोबोट भविष्यात कसा उपयोगी ठरेल याची कल्पनाच रोमांचक आहे. पुढे आम्हाला दिसलं कावेरी इंजिन, म्हणजे DRDOकडून विकसित केलेलं एक शक्तिशाली जेट इंजिन आहे, जे खास भारताच्या फायटर जेटसाठी तयार केलं गेलं आहे. हे इंजिन हलकं असूनही प्रचंड ताकद देतं आणि त्याच्या अचूक डिझाईनमुळे भारतीय हवाई दलाला स्वदेशी ताकद मिळालेली आहे. आणि मग माझ्या नजरेस पडलं हे अनोखं डिव्हाइस. हे आहे न्यूरोलॉजिकल स्कॅनिंगसाठी खास उपकरण. या डिव्हाइसचा उपयोग मेंदूच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी होतो. ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्चद्वारे तयार केलं गेलेलं हे डिव्हाइस न्यूरोलॉजिकलचा आजार लवकर ओळखण्यास मदत करतं. पुढे आम्हाला क्रॉपिंग रोबोट दिसला. खरं तर ही एक स्मार्ट मशीन आहे, जी जमिनीत कव्हर क्रॉप्स घालते आणि त्यामुळं जमिनीची फर्टिलिटी सुधारते. रोबोट स्वतःच जमिनीची स्थिती पाहून योग्य वेळी पिकं तयार करते. ही प्रक्रिया सस्टेनेबल फार्मिंगसाठी खूप उपयुक्त आहे. पुढे आम्हाला एक इंटरेस्टिंग प्लेन दिसलं, ज्याचं नाव आहे अभ्यास. हे प्लेन मुख्यतः ट्रेनिंगसाठी वापरलं जातं. नेव्ही आणि एअर फोर्सेस हे प्लेन टार्गेट प्रॅक्टिससाठी वापरतात. हिटचं स्पीड खूप उच्च असतं, म्हणजेच पायलट्सना अचूक टार्गेटिंग प्रॅक्टिस मिळते. पुढे आम्हाला एक हेलिकॉप्टर दिसलं. हे हेलिकॉप्टर मुख्यतः पाण्याखालील ऑब्जेक्ट्स आणि शत्रूच्या पाण्याखालील जहाजांचा ठाव घेण्यासाठी वापरलं जातं. ॲक्टिव्ह सोनारचं काम असं असतं की ते पाण्याखालील वस्तूंचा ठाव घेतं आणि त्यावरून सिग्नल पाठवतं. त्या सिग्नलला परत येणारा प्रतिसाद बघून शत्रूच्या जहाजांची स्थिती आणि अंतर समजून घेतं. हे ऑपरेशन नंतर पाण्याखालील शत्रूच्या बोट किंवा इतर वस्तू शोधण्यात मदत करतं. ह्या ऑपरेशनला ॲक्टिव्ह सोनार ऑपरेशन असं म्हणतात. पुढे आम्हाला काही स्पोर्ट्स बाईक आणि कार्स दिसल्या. नंतर आम्हाला काही मिलिटरीचे लोक दिसले, जे बंदूक दाखवत होते. हे लोक मुख्यतः सुरक्षा राखण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी काम करत असतात. पुढे मिलिटरीची गाडी दिसली व बाजूला एक छोटासा रणगाडा दिसला आणि थोडं पुढं गेल्यानंतर एक डॉगसुद्धा होता. नंतर बाहेर येऊन आम्हाला भूक लागली, त्यामुळं आम्ही असं ठिकाण शोधत होतो जिथे स्वस्तात काहीतरी खायला मिळेल, पण इथे खूप महाग होतं. शेवटी आम्ही एक कॅन्टीनमध्ये जाऊन एक समोसा खाल्ला. समोसा खाल्ल्यानंतर पुढे एका धाब्यावर जाऊन पावभाजी खाल्ली. पावभाजी एकदम मस्त होती. पुढे आम्ही पाहिलं की लहान मुलांसाठी काही खेळांची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी मुलं मजेत खेळत होती. ते एकदम खुश आणि उत्साही होते. त्या ठिकाणी खरंच एक वेगळीच एनर्जी होती. नंतर आम्हाला एक जबरदस्त मॉन्स्टर एनर्जीची कार दिसली. ती कार एकदम आकर्षक होती आणि तिच्या डिझाईनमुळे ती खूप स्पेशल वाटत होती. पुढे आम्हाला इंटरनॅशनल फुल थ्रोटल रेसिंग कारची स्पर्धा बघायला मिळाली. कार्स झपाट्याने धावत होत्या. भारत माता की गणपती बाप्पा. आरी 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 पुढे आम्हाला एरो मॉडेलिंग बघायला मिळालं. तिथे असं होतं की प्लेन्समध्ये वजन वाढवण्यासाठी बॉल ठेवले होते, पण त्यांचे प्लेन्स काही उडत नव्हते. ते उडताना बघायला मजा येत होती, पण प्लेन्स काही जमिनीवरच टिकून होते. पण शेवटी त्यांना त्यांच्या प्लेन उडवण्यासाठी काही सुधारणा कराव्या लागल्या.
नंतर संध्याकाळचे 6 वाजले आणि ड्रोन शो, लेझर शो बघण्यासाठी मुलांची खतरनाकवाली लाईन लागली. लाईन बघून आम्हाला कन्फर्म गॅरंटी होती की आम्हाला काही आतमध्ये एंट्री मिळणारच नाही, कारण लाईनच तेवढी होती. शिवाय पोलीससुद्धा गर्दी कंट्रोल करण्याकरता आले होते, तर पब्लिक त्यांनासुद्धा ऐकत नव्हती. लाईनीत मी 7 वाजेपर्यंत उभा होतो. नंतर भावाचा कॉल आला आणि बोलला, सोड ती लाईन, काही फायदा नाही. म्हणून मी लाईन सोडली आणि नंतर आम्ही मागून जिकडे एरो मॉडेलिंगचा शो झाला तिकडे जाऊन बसलो, कारण ड्रोन्स तिकडेच ठेवलेले होते. तिकडे आतमध्ये शो चालूच होता आणि आम्ही तिकडच्या लोकांना विचारलं की ड्रोन शो कधी चालू होणार, तर त्यांनी सांगितलं की एक्झॅक्ट 9:30ला. आणि मित्रांनो, खरोखर 9:45 पर्यंत आतला शो संपला आणि आकाशात मस्त असे ड्रोन उडत होते. मित्रांनो, जवळपास 180 ड्रोन्स होते आणि ते विविध प्रतिकृती आकाशात बनवून दाखवत होते, जे बघायला आम्ही इतके उशीर थांबलो होतो. आणि खरोखर ते बघायला अतिशय सुंदर वाटत होते. असा अनुभव मी पहिल्यांदा घेतला होता आणि तुम्हीही या व्हिडिओच्या मार्फत हा अनुभव घेत आहात.
तर मित्रांनो 9 मिनिटांचा हा शो होता आणि आतमध्ये भरपूर काही होतं बघायला, पण एंट्री न मिळाल्यामुळे ते आम्हाला बघता नाही आलं. आय होप ते नेक्स्ट इयरला नक्कीच आम्हाला बघता येईल. बाकी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या या व्हिडिओपर्यंत आपण इथेच थांबू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.